नमस्कार मित्रांनो, SJVN ही जी कंपनी आहे या कंपनीला जवळपास 1352 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्पाची ऑर्डर मिळालेली आहे. आता ही कंपनी कुठली आहे तर सतलज जल विद्युत निगम ही कंपनी ती आहे आणि ही कंपनी पब्लिक PSU कंपनी आहे, म्हणजे गव्हर्नमेंटच्या अधिपत्याखाली आहे. तुम्हाला वाटत असेल या शेअर मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी की नाही, त्याच्यासाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ पोस्ट केलता की बजेट पूर्वीचे काही जे PSU शेअर त्याच्यामध्ये तुमचा फायदा आहे की नाही. आता या कंपनीला ऑर्डर मिळालेली तो व्हिडिओ पण मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की या शेअरची प्राइस सध्या फक्त 122 रुपये आहे आणि मल्टी बॅगर शेअर आहे. ओके, मल्टी बॅगर शेअर का म्हणतोय हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि याची जी ऑर्डर मिळालेली 1352 क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचा, म्हणजे याच्यासाठी जे नाशिकचे लोक असतील, महाराष्ट्रातील खास करून, त्यांच्यासाठी तर फायदाच फायदा आहे. आता तो फायदा कसा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी आपल्या चॅनलचं नाव आहे युवा मराठी. सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाही, मग पूर्ण व्हिडिओ बघा. सोबतच तुमच्या मित्रांना पण शेअर करा. आता ही जी ऑर्डर मिळालेली आहे ना, या ऑर्डर मधून नाशिक आहे, सोलापूर आहे, अहमदनगर आहे आणि पुणे, ओके, या जिल्ह्यात ही कंपनी सोलार पॅनल वाटणार आहे, बसवणार आहे. ओके, आणि ही ऑर्डर कशी मिळालेली आहे की तुम्हाला एवढे मेगावॅट आहे ना, 1352 जी मेगावॅट आहे, ही ऑर्डर कंप्लीट कशी करायची तर मुख्यमंत्री कुसुम योजनेअंतर्गत. कुसुम योजना जर तुम्हाला माहिती असेल तर तुमच्या शेतामध्ये जर बोरवेल असेल किंवा विहीर असेल तर त्या विहिरीसाठी हे सोलार पंप उपलब्ध करता, म्हणजे ज्यामध्ये सोलार तुमचं पॅनल आणि पंप दोन्ही पण येतात. आता या गोष्टीमुळे काय झालंय की हा जो शेअर आहे जवळपास 2.5% वाढून 122 ला बंद झालाय. या ठिकाणी बघू शकता 121.20. आज महाशिवरात्री आहे, त्याच्यामुळे स्टॉक मार्केट बंद आहे. ओके, परंतु हा वन डेचा म्हणजे 7 मार्चचा जर आपण बघितला तर या इथपर्यंत ऑर्डर नव्हती आली. कुठपर्यंत 14:45 म्हणजे 2:45च्या सुमारास त्याला ऑर्डर मिळाली आणि 2:45च्या सुमारास 118 वरनं 123 वर हा शेअर एकदम वरती गेला. जसं मार्केटमध्ये न्यूज स्ट्राईक होता ना, अचानक ही स्ट्राईक झाली आणि त्याच्यामध्ये फायदा मिळाला. आता मगाशी जे म्हटलं ना, हा एक मल्टी बॅगर स्टॉक आहे, कारण की यांनी एका वर्षातच जवळपास 270% रिटर्न दिलेला आहे. एवढा रिटर्न खूप जास्त आहे. ओके, आणि ही ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी आहे, म्हणजे आपण जे म्हणतो ना, जेव्हा अयोध्या राम मंदिर झाले, इनॉग्रेशन झालं, त्यावेळेस नाही का 1 कोटी सोलारची ऑर्डर देण्यात आली. त्याच्यामुळे शेअर मार्केटमध्ये जे जे सौर ऊर्जेशी रिलेटेड स्टॉक आहे, टाटा पॉवर असू द्या, SJVN असू द्या, अतिशय उत्तम प्रकारे यांनी परफॉर्मन्स केलेला आहे. पुन्हा आता याच्यामध्ये जी गुंतवणूक आहे ते गुंतवणूक 7,436 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे, ज्याच्यामधली 30% जो खर्च आहे तो सरकारच करणार आहे. आणि ही कंपनी आपण म्हणतो ना भविष्यात काय किंवा मला पुढे याचा काय फायदा होणार आहे, तर आता 2024 आहे, पुढचे 6 वर्ष जर ठेवत असाल तर 25,000 मेगावॅट ही कंपनी स्वतःची पॉवर कॅपॅसिटी करणार आहे सोलारवर फक्त. मग त्याच्यामुळे ऑब्विसली हा शेअर वाढताच राहणार आहे. शेअरची किंमत अतिशय कमी आहे. किती आहे? 122 रुपये फक्त. आणि सरकारने 2030 पर्यंत 50% ऊर्जा नॉन फोसाईल फ्युल म्हणजे काय, पेट्रोल असू द्या, डिझेल असू द्या किंवा दगडी कोळसा, याच्या पासून घ्यायचं नाही असं ठरवलेलं आहे. म्हणजे घरात जी तुमच्या एनर्जी येते, इलेक्ट्रिसिटी येते, ती अणुविद्युत मधून येते, ओके, किंवा दगडी कोळशातून येते, थर्मल पॉवर प्लांट मधून येते. तर तसं न करता सौर ऊर्जेवर जास्तीत जास्त भर देण्याचं ठरवलेलं आहे. आता या शेअरची किंमत काय आहे? 122 रुपये, बरोबर ना. मग तुमच्या मनात असा प्रश्न असेल की मला 100 रुपये किंवा 150 रुपयाच्या आत जर कुठले शेअर मिळाले, माहिती झाली, तर माझा फायदा होईल आणि जे लॉंग टर्म साठी मी होल्ड करू शकतो. तर या ठिकाणी बघा, शेअरचं टायटलच आहे 2024 खास शेअर, सर्व शेअर 100 रुपयाच्या आतील. हा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे. बरेचसे चांगले व्हिडिओ आहे. आणि तुम्हाला जो सांगितलेला मगाशी की बजेट वाईज, सेक्टर वाईज कुठले शेअर आहे ते पण चांगले. आणि मोदीची एक घोषणा आणि शेअर हवेत सोलार स्टॉक, याच्यामध्ये पण मी SJVN चा स्टॉक तुम्हाला सांगितलेला आहे. ते हे 3 ते 4 व्हिडिओ बघितले तर नक्कीच तुम्ही एक चांगला स्टॉक शोधू शकाल, जो की तुमच्या लॉंग टर्म साठी फायद्याचा राहील. आता सध्या मनात तुमचा प्रश्न असेल, आताच्या कंडिशनला मी हा शेअर विकत घेऊ की नको? ओके, हा नक्कीच तुम्हाला प्रश्न असेल. हा प्रश्नाचं उत्तर देणार आहे मी. या प्रश्नाचं उत्तर याच्यासाठी की SJVN नी
5 फेब्रुवारीला 170चा उच्चांक गाठला होता, हाय वर गेला होता. 170 रुपये खूप हाय आहे, बरोबर ना. मग आता हा शेअर जर हाय वर जातोय तर आताची किंमत काय याची, 122 रुपये, बरोबर. 122 रुपये 170 पेक्षा जवळपास 30% कमी आहे. याचा अर्थ काय आहे, हा शेअर तुम्हाला 30% डिस्काउंट मध्ये मिळतोय. शेअर खराब आहे का, नाही. शेअर चांगला आहे. कंपनी चांगली आहे का, कंपनी पण चांगली आहे, पीएसयू कंपनी आहे. सोबतच आत्ताच याने डिव्हिडंड दिलेला आहे. मग आता हा असा जो शेअर आहे तुम्हाला पोर्टफोलिओ मध्ये ठेवणं अतिशय उत्तम आहे. तुम्ही बघू शकता SGVN ने आतापर्यंत 31%, महिन्यात 6 महिन्यात 92%, एका वर्षात 270% आणि 2 वर्षात जवळपास 335% रिटर्न दिलेला आहे. आता याचं जर कन्क्लुजन काढायचं झालं तर SGVN एक आर्थिक मजबूत कामगिरी करणारा आणि फ्युचरसाठी भविष्यात चांगला असणारा शेअर आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही पण याच्यावर स्वतःचा डोकं लावावं, याची माहिती घ्यावी, याच्या न्यूज बघाव्या. ओके. आणि मी तुम्हाला अजून एक सांगतोय की एक असा ब्रोकर आहे, तुम्ही जर नवीन असाल, तुमचं डीमॅट अकाउंट नसेल किंवा तुमचं ब्रोकरेजच जास्त जात असेल तर त्यावेळेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली, त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रोकरेज तेव्हाच द्यायचा आहे जेव्हा तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल. 15 रुपये ब्रोकरेज आहे याचा, फक्त अकाउंट ओपनिंगसाठी कुठलीही फीस नाहीये. ओके. आणि जर तुमचं डीमॅट अकाउंट नसेल, तुम्हाला जर डीमॅट अकाउंट काढायचं असेल तर या तिघांचे पण लिंक खाली दिलेले. आता तुम्ही डायरेक्ट काढला, डायरेक्ट नाही काढला तर काय तुमचा फायदा होणार आहे सांगतो. खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक वरनं काढले ना, मी तुम्हाला काही कोर्सेस मोफत देणार आहे. माझेच कोर्सेस आहे ते, त्याच्यामध्ये ऑप्शन चेन अनालिसिस आहे, ऑप्शन ट्रेडिंग कशी करायची अगदी बेसिक पासून आहे, कुणाला काही जर समजत नाहीये असे वेगवेगळे इंटिग्रेट केलेले आहे. तर बेसिक बिगिनर कोर्सेस आहे, टेक्निकल अनालिसिस आहे, फंडामेंटल अनालिसिस आहे, याची सगळी मी त्या ठिकाणी माहिती देणार आहे, जे नवीन लोकांसाठी अतिशय उपयोगी आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. काही अडचण असल्यास आम्हाला व्हॉट्सअप करा. शेअरला कमेंट, व्हिडिओला कमेंट द्यायला नक्की विसरू नका. धन्यवाद.